नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गांजाची तस्करी करणारा एक जण अटकेत, 1.5 किलो गांजा आणि सुमारे 1,72,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकानं अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई करत 1.5 किलो गांजासह एकूण 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत सुमित शंकर सातपुते वय 26 राहणार कोतोली तालुका पन्हाळा याला अटक करण्यात आली आहे। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्वतंत्र पथकं तयार केली होती। पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकातील अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली की कोतोली तालुका पन्हाळा येथील फसवणुकीच्या ओढ्याजवळ एक इसम गांजाची विक्री करत आहे। या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांनी फसवणुकीच्या ओढ्याजवळ FZ मोटरसायकलवरून आलेल्या संशयिताला ताब्यात घेतलं। त्याची विचारपूस केली असता त्यांना आपलं नाव सुमित शंकर सातपुते असं सांगितलं। तपासादरम्यान त्याच्या अंगझडतीतून 1 किलो 410 ग्रॅम वजनाचा गांजा, अंमली पदार्थ व इतर साहित्य मिळालं। या मुद्देमालाची एकूण किंमत 1,72,000 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी सदर गांजा जप्त केला। सुमित सातपुते याच्या विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याने हा गांजा कुठून आणला व कुणाकडून खरेदी केला याचा पुढील तपास पन्हाळा पोलिसांकडून सुरू आहे। गुन्ह्यात अटक करण्यात आलेला सुमित सातपुते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे, अरविंद पाटील, अशोक पवार, अमित सरजे, संजय पडवळ, संजय हुंबे, हिंदराव केसरे, विलास किरोळकर, प्रवीण पाटील, हंबीराव अत्तिगळे यांनी केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।